नमस्कार. या सूत्रामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या समत्वरूप बुद्धियोगाविषयी माहिती पाहणार आहोत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध समो भूत्वा समत्वम योग उच्यते. दुसऱ्या अध्यायातला 48वा श्लोक आहे. या श्लोकाचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की हे धनंजया, हे अर्जुना, तू फळाची आसक्ती सोडून दे आणि कर्म करताना यश म्हणजे सिद्धी आणि अपयश म्हणजे असिद्धी या दोन्ही अवस्थांमध्ये समान भाव ठेवून योगामध्ये स्थिर राहून आपले कर्तव्य कर्म कर. या श्लोकातील सर्वात क्रांतिकारी सूत्र म्हणजे समत्वम योग उच्यते. सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवण्यालाच, या मानसिक समतोलालाच गीतेने योग म्हटले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण सतत यशाच्या मागे धावत असतो, पण कर्म करत असताना श्री रामकृष्ण परमहंसांच्या भाषेत जर सांगायचं, जोवर आपला अहंकाराचा कच्चा मी नाहीसा होत नाही, तोवर आपल्यातील पक्व मी प्रगट होत नाही. यश मिळाले की प्रचंड हुरळून जाणे आणि अपयश आले की पूर्णपणे खचून जाणे, या दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया टाळून मनाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणे हाच खरा योग आहे. शास्त्रज्ञांच्या मते जशी शरीराची एक समतोलाची अवस्था असते, होमिओस्टॅसिस असते, तशीच मनाचीही असावी लागते. यासाठी एक शांत जलाशयाचे उत्तम उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे एखादा जलाशय आतून पूर्ण शांत आणि अविचल असेल तरच त्याच्या पृष्ठभागावर सुंदर तरंगांची रांगोळी रेखली जाते, तसेच आपले मन आतून जर स्थिर असेल तरच आपण बाह्य जगात उत्कृष्ट काम करू शकतो. थोडक्यात सांगायचे तर श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की केवळ काम करणे पुरेसे नाही, तर ते काम कोणत्या मनस्थितीतून केले जाते हे अधिक महत्वाचे आहे. रागद्वेष आणि हर्ष शोक या भावनांच्या पलीकडे जाऊन आंतरिक शांतता राखून आपले कर्तव्य पार पाडणे हीच कर्मयोगाची सर्वोच्च स्थिती आहे. चला तर मग आजपासून आपणही फळाची आसक्ती सोडून मनाचा समतोल राखून आपले कर्तव्य निष्ठेने करत राहण्याचा संकल्प करूया. जय श्रीकृष्ण.